प्रेस केलं तर दिसते तुम्हाला कुठे पाणी? बिलकुलही पाणी वाटणार नाही की याच्यात पाणी टाकलं असं जाणवतच नाही. आता आपण याच्यात बघणार आहोत, तुम्ही सगळे जे पॅड वापरतात इथून घरी गेल्यानंतर त्याच्यात बघायचं की आपण काय वापरतो मटेरियल याच्यामध्ये. आता हे जे आहे, तर हा जो पहिला लेअर मी काढणार आहे, तर पहिला लेअर कसला आहे? नायलॉन प्लास्टिक. काय बोलता याला? नायलॉन प्लास्टिक. आता मला सांगा, हे जे नायलॉन प्लास्टिक आहे याच्यावर जेव्हा ब्लड पडतं त्यावेळेस ते काय होतं? उष्णता वाढवतो. प्लास्टिकचा गुणधर्म काय? इकडे लक्ष द्या. प्लास्टिकचा गुणधर्म काय? उष्णता निर्माण करणं, बरोबर. आता जर प्लास्टिकचा गुणधर्म, तुम्ही तुमच्याच घरातलं उदाहरण देते, फळं किंवा भाज्या जास्त वेळ प्लास्टिकच्या कॅरीबॅग मध्ये पॅक करून ठेवल्या तर काय होतं? खराब होतात. किती वेळात खराब होतात? 1 दिवसात, 4 तासात, 5 तासात, किती वेळात? 1 दिवस. बरं, आपण पाळीमध्ये या पॅड मध्ये किती दिवस राहतो? 4 दिवस. तुमचे गर्भपिशवीचे काय हाल होत असतील? तुमची गर्भपिशवी पूर्णपणे खराब होते. आणि ज्या महिलांची पाळी जायची वेळ असते ना, तुम्हाला सांगते, बऱ्याच महिलांना गर्भपिशवीमध्ये सूज असते, गाठी असतात, त्या पाण्याच्या असतात, रक्ताच्या असतात आणि मांसाच्या असतात. कशा? 3 गाठी असतात. आता मला सांगा, तुम्हाला जेव्हा पाळीमध्ये हे सगळे त्रास होतात त्यावेळेस तुम्ही स्वतः बघतात का की आपली गर्भपिशवी किती स्वच्छ आहे? बघतात? नाही बघत. मग मला सांगा, हे नायलॉन प्लास्टिक कंटिन्यू जर याच्यावर ब्लड पडते आणि त्याच्याने उष्णता वाढते तर तुम्हाला त्या 4 दिवसांमध्ये भयंकर त्रास होतात, बरोबर. आता त्यानंतर मला तुम्हाला सांगायचं, याच्यामध्ये जे पाणी टाकलं होतं, हा काय आहे? हा काय? कापूस. तुम्ही शेतकरी लोक, तुम्ही कापूस लवकर ओळखणार. सायलेंट वर करा. शेतकरी लोक कापूस लवकर ओळखणार, बरोबर. आता जर याच्यामध्ये पाणी टाकलं, जर मी हा सपोज प्रेस केला तुमच्या समोर, तर काय होतंय? पाणी निघतंय. बरं, मला सांगा, याच्यामध्ये एवढं पाणी टाकलं, याची कॅपॅसिटी आहे पाणी सोक करायची? बरं, आता तुम्ही सगळे लोक मला सांगायचं की हा काय आहे. तुम्ही कापूस सांगितलं, मला पटापट सांगा की हे नेमकं काय आहे. बरोबर, यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. काय सांगितलं त्यांनी? न बघता त्यांनी लांबून सांगितलं की हा कागद आहे. आता मला सांगा, तुमच्या पॅड मध्ये काय वापरलं जातं? कागद. कारण की तुमच्याच महिलांना काय लागतं? स्वस्त लागतं. जिथं कमी तिथं आम्ही. कोण असतं? सगळ्यात अगोदर महिला तिथं जातं जिथं स्वस्त मिळतं. पण तुम्ही बघा, ज्यावेळेस हे कागद तुमच्या प्लास्टिकच्या पॅड मध्ये असतात, जेव्हा रक्त पडतं त्यावेळेस हा कागद सडतो आणि कुसतो, त्याचा वास येतो, त्याच्यामध्ये जंतू वाढतात आणि म्हणून बऱ्याच महिलांना किंवा मुलींना पाळीमध्ये जेव्हा आपण होतं पॅड चेंज करतो त्यावेळेस त्यांना त्यांच्याच ब्लडचा स्मेल होतो, त्यांचं डोकं दुखतं, मुलींना जेवण जात नाही, मुलींना मळमळ होते, मुलींना उलट्या होतात. हे सगळे प्रॉब्लेम त्या पिरियड्स मध्ये होत असतात. आता गव्हर्नमेंट सरकारने काय केलं, ज्यांना मुली आहेत ना त्यांना सांगते, स्कूलमधूनच दर 6 महिन्यांनी 9 वर्षाच्या पुढे मुलींना लसी दिल्या जातात, इंजेक्शन्स. इथे चालू झालं का मला माहिती नाही, पण तुमच्यापर्यंत यायला वेळ लागणार नाही. मग जर शाळेतून जर मुलींची एवढी काळजी घेतली जाते तर आई म्हणून तुम्ही मुलीची किती काळजी घेतात? तुम्ही काळजी? बरं, बाह्य सौंदर्य खूप महत्वाचं आहे. हिने चांगली साडी घातली, हिने चांगली पोत घातली, हिचा मेकअप चांगला, हिने असं घातलं, हिने याच्यावर खूप खर्च करणार. पण तुम्हाला सांगितलं ना हा पॅड तुमच्या मुलीसाठी खूप चांगला आहे, तर तुम्ही 4 वेळेस काय करतात? विचार करतात, घेऊ का नको. का? कारण की पैसे जातील. अरे तुम्ही हा विचार करा की तुम्हाला महिन्याला 200 रुपये त्या विस्परच्या पॅडला लागतात, तर याला सगळ्यात कमी पैसे लागतात. आवडेल तुम्हाला वापरायला हे, बरोबर. ज्यांना त्रास होतो त्यांच्यापर्यंत तुम्हाला हे पोहोचवायचं आहे. आता मला सांगा, हा सगळ्यात शेवटचा जो लेअर आहे हा कसला आहे? प्लास्टिक. आता खाली पण प्लास्टिक, वरती पण प्लास्टिक. हवा पास होईल का? बरं, एखादा तुम्हाला ह्याच तुमच्याच महिलांना आपण एका रूम मध्ये पूर्णपणे पॅक कोंडून दिलं, तिथं दरवाजा नाही, खिडकी नाही, काहीच नाही, तुम्हाला पॅक केलं, तर तुम्हाला कसं होईल? गुदमरल्यासारखं वाटेल. काय वाटेल? गुदमरल्यासारखं. कारण की तिथं हवा यायला जायला जागा नाही. मग मला सांगा, तुम्हाला माहिती आहे पहिल्यापासून आपल्याला आई आजीने सांगितलंय, जेव्हा पाळी येते त्याच गर्भपिशवीचं तोंड हे 2 दिवस काय असतं? ओपन असतं. गर्भपिशवी जेव्हा रक्त बाहेर टाकते त्याचबरोबर त्याला काय लागतो? ऑक्सिजन लागतो. आणि तो ऑक्सिजन तुमच्या महिलांच्या गर्भपिशवीला पोहोचत नाही, म्हणून बऱ्याच महिलांना आणि मुलींना पिरियड्स मध्ये काय होतं? पेन होतं. काय होतं? अंग दुखणं, हातपाय दुखणं, काय होतं? पोट दुखणं, हे सारखे त्रास तुम्हाला महिलांना होत असतात. बरं, इतर दिवस पोट दुखत नाही, त्या 4 दिवसातच पोट का दुखतं? कोण सांगेल मला? इतर वेळेस पोट दुखत नाही, त्या 4 दिवसातच पोट का दुखतं? कारण की त्याच्या मागे असं कारण आहे की त्या 4 दिवसांमध्ये गर्भपिशवीला ऑक्सिजन पोहोचत नाही, म्हणून तुमचं पोट त्या 4 दिवसांमध्ये दुखतं. आता मला सांगा, याच्यामध्ये पण अजून पाणी टाकलं आपण, किती लेअर आहे याच्यामध्ये? 8 काय आहे? लेअर आहेत. आता मला सांगा, याच्यामध्ये असं काय आहे? हे साईडने काय काढते मी? लॉकिंग सिस्टीम. काय ही? लॉकिंग म्हणजे काय?
की साईडने काय होतं पाणी आपण म्हणतो जसं पाणी टाकलं ते काय होतं त्याच्यामध्येच पसरतं म्हणजे तुम्ही जेव्हा हा पॅड वापरता तुमच्या मांड्यांना ब्लड लागत नाही.